ग्लोबलायझेशनच्या छताखाली काट्यावर धावणारं जग, स्पर्धा, कुटुंब आणि करिअर मधली. मम्मीने सुट्टी घेतली ना तर मम्मीचे 3000 रुपीज वेस्ट जातात. नो, वर्क स्टँड्स फर्स्ट फॉर मी, फॅमिली सेकंडरी. मोबाईल, हाय स्पीड इंटरनेटच्या या युगात साधला जातोय का खरा संवाद? रोज स्वतःला 2 तास द्यायचे. अगं नाही ते लक्षच देता येत नाही. माझ्या घरी मला रागवायला कोणीच नसतं. आपल्यांचा आपलेपणा हरवलेल्या या उगवत्या भविष्याला नेमकं काय सांगायचंय? देवालाही चष्मा आहे का सांगा मला कुणी, मग का दिसेना त्याला माझ्या डोळ्यामधलं पाणी. सिद्धार्थ मूवीज प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहे मकरंद अनासपुरे दिग्दर्शित डॅम्बिस. जे हवं असेल ते संगीताला सांग. हा, मला पप्पी हवी आहे, ती सुद्धा संगीताला सांगू. तू दुसऱ्या मजल्यावर राहतोस ना, मग इकडे 7व्या मजल्यावर काय करतोस? मला खूप लोक भेटतात, मला मज्जा येते. देवालाही चष्मा आहे का सांगा मला कुणी. सयाजी शिंदे सारखा निर्माता, अरविंद जगताप यांचे संवाद, आनंद मोडकांचं संगीत आणि त्याचबरोबर लोकेश गुप्ते, डॉक्टर प्रज्ञा शास्त्री आणि बालकलाकार शुभंकर अत्रे हा डॅम्बिस साकारतायत. माझं कर्तव्य काय आहे तू मला सांगायची गरज नाही. बिहेव युअरसेल्फ. बिहेव माय सेल्फ. आणि तुला माझं ऐकून घ्यावं लागेल. मी तुला हजारदा सांगितलं निलिमा, सकाळी जाताना कटकट करत जाऊ नकोस. कामाचं टेन्शन असतं, प्रेशर असतं. मला टेन्शन असतात, मला प्रेशर असतात. तो तुझा प्रश्न आहे. माझा प्रश्न आहे सिद्धार्थ. हे बघ, तुला काम जमत नसेल ना तर घरी बस. कळलं? व्हॉट? थांबायचं की नाही हे तू ठरव. मी चाललो. सिद्धार्थ, डॅम्बिस ही जागतिकीकरणामुळे मला सुचलेली गोष्ट आहे. जागतिकीकरणामध्ये माणसं हरवत चालली किंवा ह्या रॅट रेसमध्ये धावताना, यंत्रवत धावताना आपल्या कुटुंबाला आपण कितपत वेळ देतो हा एक महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने जाणवू लागला. आणि मग दलाई लामा म्हणतात तसं घर मोठं होत चाललं, कुटुंब छोटं होत चाललं, औषधी खूप आहेत, आरोग्य कमी होत चाललं. ह्या कथासूत्रावर हे बेतलेलं आहे की ग्लोबलायझेशनमुळे आपल्याकडे ॲडव्हान्स टेक्निक सगळे आले पण आपली माणुसकी दूर जात राहिली. म्हणजे आता आईला मुलाबरोबर लॅपटॉपच्या स्क्रीनवर बोलता येतं, दोघांना एकमेकांचे चेहरे दिसतात स्क्रीन समोर, पण एकमेकांची पापी घेता येत नाही. आणि हा जिव्हाळा हरवतोय की काय यावर भाष्य करणारा हा सिनेमा. संगीता आले तुझी. त्याला 2 तासाला 5 ते होते ते. आणि नीट लक्ष दे. तुम्ही नका काळजी करू, मी बघते. सगळी कर्तव्य मीच पाळायची का? समजतं पण स्वतः. इडियट. आय डोंट केअर. मला खूप लोक भेटतात, मला मज्जा येते. ते मला विचारतात हाऊ आर यू. मला बोलायला खूप आवडतं. पण माझ्या घरी माझ्याशी बोलायला कोणीच नाहीये. अरे अरे, ओके बाय डार्लिंग. बाय. शुभंकरनी अगदीच लक्षणीय कामगिरी, म्हणजे ह्या सिनेमानंतर तो सगळ्यांना खूप आवडेल अशा पद्धतीची त्याची कामगिरी. आणि अतिशय लहान वयात त्यांनी जी समज दाखवली भूमिकेविषयीची, त्यामुळे माझा खूप त्रास आणि ताण त्याने हलका केलेला आहे. मला इतक्या चांगल्या पद्धतीनं रिझल्ट दिला आणि त्याची कामगिरी बघून सर्वांना खूप तो आवडेल. हे असं ब्लॅकमेल करणं चांगलं नाही हा. बॅड, व्हेरी बॅड. तुझ्याकडून मला ही अशी अपेक्षा नव्हती. तुझ्यामुळे आजोबा मला ओरडले. आता पुन्हा आमच्या बरोबर कधी येऊ नकोस. ऋत्विज, काही नाही, लय फेमस झालोय मी आई. अगं लोक लाखो रुपये घेऊन माग लागले. कधी आपल्या दर्जेदार अभिनयाला वाव मिळणार आहे रे. आणि मला बोंबाला फोनवर बोलतो म्हणून, आणि स्वतः काय का पार्टी कितीला बसतोय वाटतं रात्री. हा सिनेमाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाय. मकरंद अनासपुरेने पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून काम केलंय. त्यांनीही त्याच्या आयुष्यातलं फार सुंदर काम केलंय. ह्या सगळ्यांना तुमचे शुभाशीर्वाद हवेत. तुम्ही भरभरून हा सिनेमा बघा एवढीच मी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपल्या अभिनयाच्या आगळ्या शैलीने नाटकापासून सिल्व्हर स्क्रीन पर्यंत सगळीकडे धुमाकूळ घालणाऱ्या मकरंद अनासपुरेच्या या पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नांना तुम्ही हाऊसफुल दाद द्याल अशी आशा करूया. आणि आता पाहूया ग्रामीण पारंबीवर आधुनिकतेचा साज चढवणारा कोटणीस सिने क्रिएशन्सचा नवा चित्रपट पारंबी. आम्हाला वाढवताना बाबांनी जे काम केलं तेव्हा त्यांचं एकच म्हणणं होतं की तुम्ही माझी मुलं म्हणून ओळखल्या जाऊ नका. तर वडाची पारंबी जशी स्वतंत्रपणे वाढते तसे तुम्ही पारंबी म्हणून ओळखल्या गेला तर माझ्या कामाचं खरं स्वरूप तुमच्यामध्ये येईल आणि समाजामध्ये त्याचा प्रसार होतो.
प्रकाश दादा आमटेंनी जसं शून्यातनं हेमल कसाला जे विश्व निर्माण केलं, तर तसंच उद्दिष्ट ह्या आत्ताच्या पिढीचा एक तरुण आहे जो तिकडे जातो आणि त्यांचा आदर्श तो घेतो, पण शिक्षण घेऊन तो बाहेरगावी किंवा परदेशात जात नाही, तर तो पुन्हा आपल्या मूळ गावी जन्मगावी येतो आणि तिथे येऊन तो गाव सुधारण्याचा प्रयत्न करतो. तो बघतो की म्हणे गावात अजूनही काही सुधारणा नाही आहे, तर मग त्या सुधारणा गेल्या 20 वर्षामध्ये काही झालेलं नाही आहे, तर मग आता पुढे काय? अरे ही काय पद्धत आहे सायकल चालवायची? युजलेस. I'm extremely sorry. But I need to talk to you and it's urgent, sir. Sir, I'm Gangadhar. I'm the one who has complained about the Sarpanch and the school. He doesn't want any school in this village. He's already destroyed a school earlier. But I want to teach the kids in this village because I see a pretty good quantity of potential students here. ह्याला गावकऱ्यांकडनं अपोजही होतो, तो अपोजचं कसा फेस करतो हेही बघण्यासारखं आहे. त्याचबरोबर सई त्यात लक्ष्मी हे कॅरेक्टर प्ले करते आणि मी गंगाधर. आमच्या दोघांची एक वेगळीच केमिस्ट्री आहे, कारण की जे हे अपोज करणारे आहेत त्यात अपोज करणारी ही एक आहे. पण कोण आहे लक्ष्मी? अहो पाटलाची पोर, बनायला पोरगी पण वागणं सगळं पुरुषावानी. अटकला का सटकला, कुठला टकला? खूप वेगळं कॅरेक्टर आहे आणि आय एम शुअर तुम्हाला खूप आवडणार आहे. फिल्म पण आणि माझं कॅरेक्टर पण, आणि ॲज अ जोडी मला आणि भूषणला पण मला नक्की माहिती आहे तुम्ही खूप छान एक्सेप्ट कराल. त्यामुळे नक्की जाऊन प्रारंभी थिएटर्समध्येच बघा. भारत सरकार शिक्षणासाठी प्रचंड खर्च करते आपल्यासारख्या मुलांवर. सरकारकडनं निधी येतोय खरा, पण तो खर्च कुठे होतोय ना तेच कळत नाहीये. ग्राम विकास योजनेचा धनादेश वटिवला तुम्ही. आम्ही यांना गावात शाळा बांधून देणार. शाळा काढाच तुम्ही, पण शेजारच्या गावात काढा. प्रेक्षकांना आवडणारा एंटरटेनमेंट भाग आहेच, पण प्लस की एकंदरीत ह्या चित्रपटामध्ये जो विषय आहे त्या विषयाकडे एकंदरीत बघण्याचा दृष्टिकोन इतका बदललेला आहे आणि प्रत्येकजण शिकून त्या शिक्षणाचा फायदा परदेशात जाऊन करतोय, तर तसं न करता तो त्याचा फायदा आपल्याच देशाला कसा होईल हे उद्दिष्ट ठेवून आपल्या डोळ्यापुढे ठेवलं तर आपल्याच देशाची प्रगती जास्त फास्ट होईल. सूर्य उगवला तरी कसं हो हित उजाडत नाही, या गावाला कशी आपुली वाट सापडत नाही. भूषण प्रधान आणि सई लोकूर यांची युथफुल केमिस्ट्री बघायला तुम्ही थिएटरमध्ये नक्की जा.